आपण कोणतीही मशीन किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू जसजसं वापरत जातो तसतसं त्याच्यामध्ये डेप्रिसिएशन होतं, म्हणजेच मराठीमध्ये घसारा होतो. आता त्या घसाऱ्यावरच मॅथ्समध्ये किती छान प्रश्न विचारलाय स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या एक्झाममध्ये पहा. एका मशीनचे मूल्य 3 वर्षात 72,900 वरून 34,300 पर्यंत घसरते. बघा, हा प्रश्न मी इंग्लिशमध्ये पण दिलेला आहे, तो व्यवस्थित वाचून घ्या. 72,900 वरून 34,300. बघा, म्हणजे आधी 72,900 होती किंमत आणि ती घसरत घसरत किती झाली? 34,300. आता हे किती वर्षात झालं? 3 वर्षात, बरोबर. तर अवमूल्यनाचा वार्षिक दर म्हणजे फाइंड द इयरली रेट ऑफ डेप्रिसिएशन विचारलेला आहे. हे 3 वर्षात झालं ना, मग काय करायचं? याचा घात घ्यायचा 1/3. 2 वर्षात झालं असतं तर 1/2 घेतलं असतं, हे लक्षात ठेवा. आता 0 0 कॅन्सल. काय होतंय? 343 भागिले 729चा 103 घात. याचाच अर्थ काय असतो? क्यूब रूट ऑफ 343 अपॉन 729. क्यूब रूट का घेतला? कारण इथे 103 आहे. 102 असतं तर स्क्वेअर रूट घेतला असता. आता मला सांगा, याचं क्यूब रूट काय येतं? 343चं 7 आणि 729चं 9. म्हणजे याचा अर्थ 9 रुपयाची वस्तू 7 रुपये झाली, आधी 9 रुपये होती. मग मला सांगा, याचाच अर्थ 9ची वस्तू 7ला झाली, याचा अर्थ आधी 9ला होती, ती घसरली किती रुपयांनी? 2 रुपयांनी. कारण 9ची किंमत 7ची झाली, याचा अर्थ 2 रुपयाने घसरली. 2/9 आणि टक्क्यामध्ये काढायचंय म्हणून गुणिले 100. याचा अर्थ 200/9. जर तुम्ही भाग दिलात 9 दुने 18, 9 दुने 18 22. 22.22 जे आहे ऑप्शन नंबर 1. बघा किती सिंपल आहे हा प्रश्न. व्हिडिओ आवडल्यास आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यावर नक्की लाईक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.